असं राहू देऊ, नवीन क्रिएट करू काय. ओके, पीसीचं आपण याला काय नाव द्यायचं, व्हर्च्युअल मशीनला आपल्या सांगा काही नाव. PC10. C10 श्रीकांत. जॉन नाव देऊ. जॉन डेव्हिड जॉन्स. ओके, आपलं लोकेशन सिलेक्ट करायचं. पेनड्राईव्हमध्ये कसं कॉपी नाही केला का त्याच्यामध्ये, स्कोर 15-20 मिनट जाएगा. डायरेक्टली करायचं. ओके, ओपन. त्याच्यानंतर नक्की फिनिश. त्याच्यामध्ये हे प्रायमरी सिलेक्ट करायचं, स्टोरेजमध्ये जायचं आणि बुटेबल जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल त्याच्यामध्ये हे सिलेक्ट करायचं आपलं लिनक्स. आणि त्याच्यानंतर इथं जर काय येत नसेल त्यावेळेस टू सिलेक्ट करायचं. इथं आहे बघा, आलं. त्यानंतर ओके करायचं. सेव्ह झालं, थोडंसं वेट करायचं. त्यानंतर स्टार्ट करायचं. बेसिकच दिलं सगळं. त्याची रॅम नंतर चेंज करून घे काय. एक नंबरचा ऑप्शन स्टार्ट. बरोबर. नोटिफिकेशन कट करून टाकू शकता तुम्ही. नोटिफिकेशन तुम्ही कट करू शकता बरं सगळे. हे इन्स्टॉलेशनवर आले सगळे जे काही आयओएस फाईल आहेत त्या इन्स्टॉलेशन आहे त्याच्यामध्ये. वेट करायचं, ऑटोमॅटिक तुम्हाला दिसत सगळं. आणि प्रत्येकाने करायचं बरं का, मी बघणार आहे प्रत्येकाचं. ओके सर. आणि आपल्याला त्याच्यामध्ये कमांड करायचे पुन्हा नंतर त्याच्यामध्येच. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट ना नेक्स्ट लेक्चर झालं बघा. स्टार्ट झालं आपलं हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम चालू झालेलं आहे मिंट वर्जन. ओके, दिसतं का मला? पेन ड्राइव इजेक्ट करके देखिए चलता है क्या? नहीं, तो उसमें नहीं चलेगा. नहीं इनिशियल अभी चलेगा, जब तक पावर ऑन नहीं तब तक चलेगा, लेकिन बाद में फिर आपको दिक्कत आ तो जाएगी. इंस्टॉल करके ले लिया ना उसमें ऑटोमेटिक. अभी जो कमांड्स रन हुए थे. नहीं बार बार करना पड़ता है. जब अपन स्टार्ट करते सिस्टम तो पूरा फाइल्स अपना जो आईओएस फाइल्स है ना वो पूरा एक्सट्रैक्ट करता है. वही जिस लोकेशन पे आपने दिया है उसका लोकेशन वहाँ से एक्सट्रैक्ट करता है. ओके, तो इसमें होना चाहिए सिस्टम के अंदर फाइल, आईओएस फाइल जो है ना उसके अंदर होना चाहिए. विंडोज सिस्टम के टेस्ट कर अंदर दीजिए उसको, चालू कर दीजिए प्रोसेस. देखो असं होलं सगळ्यांचं, असं झालं पाहिजे.